बावनकुळे यांनी सांगितलं तुरुंगात गेल्याचा किस्सा. मी 20 वर्षांचा आणि बायको 16 वर्षाची असताना आम्ही कयामत से कयामत तक हा चित्रपट पाहायला गेलो होतो. आम्ही दोघे अल्पवयीन होतो, त्यामुळे चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं. माझी पत्नी त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिने सांगून देखील माझ्यावर मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आणि मग पोलिसांनी मला तुरुंगात टाकले. 1.5 वर्ष केस न्यायालयात चालली. हे काही व्यासपीठ नाही, आपण सांगितलं पाहिजे. आता मी माझी बायको दोघं, आता मी जेव्हा आमचं जुळलं दोघांचं प्रेम, तेव्हा ती 16 वर्षाची होती, मी 20 वर्षाचा होतो. दोघे अल्पवयीन होतो. आता अल्पवयीन असताना सरतात आहे, तुम्ही साक्षी आहे, आम्ही दोघं कयामत से कयामत पिक्चर पाहायला गेलो. सरतदाच्या घर ते अलंकार टाकी जवळून 200 मीटरवर आहे. त्या कयामत से कयामत पिक्चर पाहून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं. फुलारी साहेब आता आम्ही लहान लहान दिसतो, छोटे छोटे, 20 आणि 16. पोलीस म्हणे मुलगी कोण आहे? तेव्हा घाबरलो पोलिसांना आम्ही. तर ती सांगून नाही आली, मी घरी सांगून नाही आलो. पाहायला गेलो पिक्चर. तर पिक्चर पाहिल्यानंतर पोलिसांनी पकडलं तर अवघड झालं. आता 16 वर्षाची माझी बायको, मी 20 वर्षाचा. ती ना घरी सांगता येत आणि मला ना सांगता येत काय केलं आम्ही. पिक्चरच पाहिला होता. त्या काळात काही फालतू चालायचं नाही, त्या काळाचा होता. आता हा काळ 40-35 वर्षापूर्वीचा काळ. पिक्चर पाहून आल्यानंतर पोलिसांनी पकडलं. सरळ सीतामढी पोलीस स्टेशनला पुढे तुम्ही घेऊन गेले. तिथे कारण नसताना माझ्यावर अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून केस लावली. हा, पळवून नेली. 363, 366 टाकायचं पोलिसांच्या वरती. 363, 366. मी 7 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहिलो. सेशन कोर्टाची ट्राय झाली, कारण 363, 366 सेशन ट्रायल आहे. मला 1.5 वर्ष कोर्टात जावं लागतं. माझी बायको जी झाली आहे ती वारंवार सांगायची, मी पळून नाही आलो, मी दोघे पिक्चर पाहायला आलो, मला कोणी पळून नेलं नाही. पोलिसांना ती वारंवार सांगायची, मी काही पळून नाही आली आहे, मी पिक्चर पाहायला आली आहे. पण नाबालिक कुणी तर बयान घेतं कोण? तिथे आईवडिलांचं बयान घेतलं. आईवडिलांनी सांगितलं हो ही. आता नाबालिक असल्यामुळे तिचं त्यावेळी पोलिसांनी बयान काही ॲक्सेप्ट केलं नाही आणि पोलिसांनी आईवडिलाचं बयान घेतलं, तिच्या भावाचं बयान घेतलं. आईवडिलांना काही माहीत नाही, भावाला काही माहीत नाही काय झालं, हे पिक्चर पार गेली की कशाला गेली. त्यांनी स्टेटमेंट देऊन टाकलं, होय आमची मुलगी गायब झाली. तर खरं तर अशा घटना घडतात जीवनामध्ये. मग आमचं लग्न झालं. सेशन कोर्टमध्ये कोर्टाने सांगितलं की अल्पवयीन मुलगी जरी असली, फुलारी साहेब, अल्पवयीन मुलगी जरी असली पण ती ॲक्युस्डकडनं बयान देते की मी पळून गेली नाही. माझ्या बायकोलाही सांगायला लागलं कोर्टात, मी पळून गेली नाही, माझ्या नवऱ्याला मी पळून नेलो होतो. आता इतक्या वर्षानंतर, 37 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्सर धाराशिवचा, तो माझ्या जीवनावर टीका करतो आत्ता 4 दिवसापूर्वी. आणि म्हणतो की बावनकुळेंचं आयुष्य असं आहे की लहान लहान पुढे पळवून नेल्या, हे केलं ते केलं. आता मला 2 नातवंड आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, 2-4 नातू झालेले आहेत. इतकं झाल्यानंतर 40 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्स येतो की बावनकुळेंनी मुली पळून गेली होती. फार वाईट आहे त्यांचं जीवन. त्यालाही माहित नाही माझी बायको आहे ती. थोडी माहिती काढली असती, अधिक माहिती काढली असती. मला त्याने फोन केला असता की बावनकुळे साहेब, ते 363, 366 तुमच्यावर लागली होती, ती कशाची आहे त्याला समजून सांगा आम्हाला. तर तिच्याशी प्रेमान बोललो असतो, 1 कप चहा पाजला असता, तो आपल्या घरी गेला असता, मी आपल्या घरी गेलो असतो. पण त्यांनी एवढी टीका केली माझ्या बायकोवर, माझ्यावर, दोघांवरही. त्याला माहीतच नाही माझी बायको आहे. ती मुलगी कुठं आहे, ती मुलगी कुठं आहे, शोधा लावा, तिला आणा शोधून, कुठं आहे बावनकुळेची ती मुलगी. आता मी विचार केला होता की सरताताईला बोलवायचं की मी माझ्याजवळ चांगला कार्यक्रम करायचा, सांगायचं बाबा ही माझी बायको आहे, माझी नातू आहे. खरं तर समाजाला काय केलं, समाजाला खरंच वाटलं की ती मुलगी कोण आहे, कुठे गेली, काय गेली, कुणाची मुलगी आहे. मला आता एका व्यक्तीने त्याच्यावर FIR, कार्यकर्ते असतात FIR करणार, आमच्या नेत्यावर अशी टीका केली, आमच्या नेत्यावर तशी. आम्ही कधी FIR करत नाही, कार्यकर्ते करतात. मग त्यांच्या भावना निघतात.
मला त्याला नोटीस द्यावी लागली. मग आता नोटीस दिल्यावर तो म्हणतो आता मला कशाला नोटीस दिली. शेवटी अशा भूमिकेतनं कधी कधी आपल्याला दुहेरी फटका बसतो. याचा अर्थ आम्ही डिजिटल मीडियाची विरोधी नाही आहे. एखाद्या कार्यकर्त्याला नोटीस दिली, एखाद्या डिजिटल मीडियाच्या संपादकाला नोटीस दिली. आता मधातल्या काळात झी TV ने